नमस्कार. आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 6 श्लोकांचा अभ्यास केला. आता आपण 7वा श्लोक बघणार आहोत. आता 6 श्लोकापर्यंत आपल्याजवळ ते आसुरी वृत्तीचे गुण कसे निर्माण होतात आणि त्याला आपण आता कसं तोंड द्यायचं आहे किंवा कसं धारिष्ट दाखवायचं आहे त्याविषयीचे श्लोकांचं वर्णन आता समर्थ आपल्याला त्याचा भावार्थ सांगतायत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की बघा, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. आता आसुरी वृत्ती संपलेली आहे आणि आता आपल्याला दैवी वृत्तीचे गुण प्राप्त करायचे. त्यासाठी धैर्य पाहिजे. म्हणून हे मना सात्विक धैर्य मला माझ्यात निर्माण कर, मला सोसण्याची श्रेष्ठत्व निर्माण कर, मला धैर्य देत असं तू. आत्मनिष्ठेच्या योगानेच मन, प्राण आणि इंद्रिय यांच्याद्वारे चित्तशुद्धी होते. म्हणून त्याची तशी बैठक निर्माण करायची आहे. चांगले गुण जर निर्माण करायचे असेल तर त्याची बैठक लागते. म्हणून आता आसुरी श्रुतीचा आपण नाश करण्याचं केलं आतापर्यंत. आता दैवी गुण कोणते? तर अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तपार्जवम. हे सगळे गुण दैवी गुण आहेत 16व्या अध्यायातले. आणि म्हणून आता आपल्याला दैवी गुणांचा अभ्यास करायचा आहे. आपल्या प्रपंचामध्येच घ्या ना, किती आपल्याला गोष्टींचा आघात होत असतो. प्रत्येक गोष्टीला आपण तोंड देत असतो. आपल्याला पटत नसलं तरी देखील आपल्याला ते समजून घ्यावं लागतं, धारिष्ट करावं लागतं, पटवून घ्यायचं. एखादी गोष्ट आपल्याला सहन होत नसली तरी आपल्याला ती आपण सहन करण्याचा प्रयत्न करतो. समजा एखादा वाईट छंद असला किंवा प्रिय वस्तूचा वियोग झालेला असला तरी देखील आपण धीर सोडून चालत नाही. आपण दुसऱ्यांना पण सांगतो धीर सोडू नका, सगळं ठीक होईल. म्हणून समर्थ पण तसंच सांगतायत की आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक यांना तुम्ही आधार घ्या. आणि एकनाथ महाराज पण सांगतात की जैसी स्थिती आहे ना तैसा परी राहे. आता ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत राहा तुम्ही. धीरानी राहा, धैर्यानी राहा. आणि तुकाराम महाराज पण म्हणतात की तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. सगळ्यात किती जगाचे आघात सोसावे लागतात. ज्ञानेश्वरांनी पण किती सोसलेला आहे जगाचा आघात, पण तरी देखील ते आहे त्या स्थितीमध्ये धैर्याने विचार देत राहिले आपले. त्यांनी सोडलं नाही विचार देणं. म्हणून धृत्या यथा धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया. म्हणून गीतेमध्ये पण 18व्या अध्यायात 33व्या श्लोकात म्हटलेलंच आहे बा. तेव्हा तुम्ही जेव्हा कोणताही आघात तुम्ही सहन करीत जाल आणि तेव्हा तुमचा अहंकार नष्ट होईल आणि तुम्हाला ईश्वर प्राप्ती करता झगडलं पाहिजे. म्हणजे संघर्ष येतो. ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल, ईश्वराची भक्ती करायची असेल, ईश्वराच्या चरणावरती आपलं मन एकाग्र करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतील. आणि म्हणून त्यासाठी धारिष्टच पाहिजे आहे. मन कणखर झालं पाहिजे, धैर्य पाहिजे अंगामध्ये, कोणत्याही आघात सहन करण्याची तयारी पाहिजे. म्हणून तुम्ही बघा की सहज क्षमा झाली पाहिजे. आता आघात कसे सगळे सहन झाले तर कौसल्य आणा डोळ्यापुढे, आपलं कैकेयी आणा डोळ्यापुढे. की कैकेयीने रामाला ज्या वेळेला वनवासात पाठवलं त्यावेळेला कैकेयीने किती आघात सहन केले लोकांचे. पण तिला माहिती होतं की माझा राम चांगला आहे, राम मला काही म्हणणार नाही, राम माझ्याविषयी चांगलाच बोलेल, याचा तिला विश्वास होता. आणि रामाने सगळ्या लोकांचं ऐकलं पण देखील त्याचं मत कैकेयीविषयी चांगलंच होतं. आणि म्हणून म्हणजे ही सगळी देवांची योजना होती की रामाने जर राज्य न करता वनवासात गेला तर इतके गोष्टी घडणार होत्या. सगळ्या संस्कृतीच्या गोष्टी ह्या घडण्याकरता वनवासाला गेले ते राम. म्हणून त्यांना माहिती होते की कैकेयी ही चांगलीच आहे. आणि म्हणून सहज त्यांनी तिच्याकडे नम्रतेने ते नेहमी तिच्याकडे जायचे, बोलायचे. त्यावेळेला वाणी त्यांची गोड असायची. त्यामुळे गोड वाणीच त्यांनी सांगितले नेहमी सत्य कथन असावं असताना सौम्य शब्दात सांगायला लागतं. ते सत्य होतं ते. आणि म्हणून ते सौम्य शब्दात लोकांना सांगावं लागतं. म्हणून पहिला नमस्कार तो कैकेयीला करत होता. नंतर दुष्टवाणीचे अंतःकरणाचे लोक असतात ते नेहमी जखमा एकमेकाच्या
एकमेकावर जखमा हे करतात आणि म्हणून घराण्याघरांमध्ये सुद्धा वितुष्ट येतं. लोकांचे तेच प्रयत्न असतात, कारण एवढी मनं सुधारलेली नसतात. गोड वाणी बोलणं, गोड वाणीने एखादा प्रश्न सोडवणं हे वाङ्मय तप आहे. हे गोड वाणीचं तप आहे. ते सर्वांना समान लेखलं पाहिजे, अंतःकरण शांत ठेवलं पाहिजे, सहनशक्ती वाढविली पाहिजे. समर्थांना सांगायचे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही महाभारतामध्ये बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. तसंच रामायणामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतील. एककाची पात्रांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी किती सहजतेने शिकायला मिळतील. ज्या वेळेला म्हणजे जनक राजाला सुद्धा इतकं सीतेविषयी प्रेम असतं, पण तो 3 दिवसाच्या पुढे राहू शकत नाही. सीताला सारखं वाटत असतं की आता माझे वडील आलेले आहेत, तर मला त्यांना माझ्या वनवासामध्ये काय काय झाले या गोष्टी मला खूप त्यांना सांगायच्या आहेत, त्यांच्याशी खूप बोलायचं आहे, त्यांना खूप सांगायचं आहे. पण संयमित जीवन असल्या कारणाने ते म्हणतात 3 दिवसाच्या पुढे मी राहणार नाही, आता माझी तिकडं परत जायची वेळ झालेली आहे, पुन्हा मी ऐकेन म्हणून. म्हणजे हे जी माणसं आहेत ना, ही इतकी संयमित असतात, यांचं जीवन इतकं उदात्त असतं आणि त्यांची वाणी इतकी गोड असते. त्यांना सांगायचं जे असतं ते सुद्धा ते सत्य सांगताना तुम्हाला सौम्य शब्दात सांगतात. सत्य नेहमी कडू असतं, पण सांगण्याच्या पद्धतीवरनं ते पटतं. अशा प्रकारे समर्थांना सांगायचंय की माणसाची वाणी नेहमी गोड असावी, क्षमाशील पाहिजे. म्हणून तिथं त्यांनी दिलेले मना सर्व लोकांशी ते नीव व्हावे आणि स्वये सदा नम्र वाचे वदावे. नम्र वाचे असावे, कारण आपल्याला तुम्हाला माहिती सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे द्रौपदीचं आहे. क्षमाशील आहे द्रौपदी, कारण कशी तिचे 5ही पुत्र जेव्हा गेले म्हणजे मारले गेले त्यावेळेला सुद्धा तिने क्षमा केलेली आहे. इतकं मोठं सहन केलेलं आहे तिने. म्हणून जीवी धारिष्ट असावे. ते